मित्रांनो असा एक वेगळा बैल आहे प्रदर्शनात तर वेगवेगळी बैल आली पण वैशिष्ट्य ह्याचं आहे काय वैशिष्ट्य आहे याचं? हा एक सोन्या आहे. त्याचे वैशिष्ट्य नाक काळे, डोळे काळे, शिंगे काळे, तळखुरे काळे. दिसण्यात तर आहेच की, पण दिसण्यात स्वभाव तर- वैशिष्ट्य पण त्याचा स्वभाव असा आहे की आपल्याला माणसाला जसं आपण बोलतो, जसं लहान मुलाला जसं वळण लावतो तसं त्याला सगळं समजतं. जसं बोलन तसं सगळं करतो. बरं, काय त्याला जर म्हणलं पाय जुळव, सोन चल पाय जुळव, सोनू चल पप्पी घे, सोन चल पप्पी घे. बरं दुसऱ्या कोणाची गेल का? हा घेणार, तुमची घेणार. बरं, या बघू आता हा एक नवीन एक हे आहे पप्पी घेतोय का बघू. हा. सोना चल एक पप्पी घे. बघा मित्रांनो किती कळतंय जनावरांना. अजून एक प्रात्यक्षिक करू. जग प्रसिद्ध झालेला सोन्या. हा जगप्रसिद्ध. मी एक आवर्जून ह्याचा बाईट बी घेतलेला. जे कर्जतचे आमदार आहेत रोहित दादा पवार आणि रोहित दादांची पप्पी घेतली, सुप्रियाताईंची घेतली, भरणे मामा कॅबिनेट मंत्री भरणे मामाची, माणिकराव कोकाट यांची घेतली, सुप्रियाताईंचे, पवारसाहेब त्यांची घेतली. म्हणजे सर्व पवारसाहेबांचं कुटुंब जेवढं आहे तेवढ्यांची पप्पी घेतली. बरं हे कसं शिकवलंय याला? त्याला म्हणजे एक लहानपणापासूनच वळण लागलं की बाबा त्याला म्हणजे बोललेलंच समजतं. हा. बघू अजून एक एक आता एक अजून एक बघू एक प्रात्यक्षिक बघा. इथले एक अनोळखी व्यक्ती आहेत, बघू पप्पी घेतात का. पप्पी घे. मित्रांनो बघा नंदीला किती कळतं आणि किती हुशार नंदी आहे. कुठं असतो हा नंदी? बारामती. कुठं बारामतीत कुठं? बारामती म्हणजे नांदादेवी गाव आहे. होय दौंड तालुक्यात. हे कसं शिकवलंय सगळं? हे म्हणजे कसं असता पहिल्यापासून ह्याला म्हणजे एक लहानपणापासून जसं आपण मुलांना जसं वळण लावतो ना त्या पद्धतीने आम्ही शिक्षण त्याला दिलेलं आहे. पाय जुळव म्हटलं की पाय जुळव, सोन तले पुढं पाय जुळव. बघा मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं की सगळं ऐकतोय. हे शिकवायसाठी काय मेहनत घ्यावी लागली का? हा मेहनत घ्यावं लागली की लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं सगळं. म्हणजे जसं त्यांना आपलं जसं प्रेम कळलं ना ते आपलं जसं त्यांना बोललेलं समजतं सर्व. हा बघा मित्रांनो आपण म्हणतो मुका प्राणी तर माणसाची सगळी भाषा कळते, फक्त त्याला तेवढं प्रेम लावावं लागतं. तुम्ही बघितलं असेल जर म्हटलं पप्पी घेतो पप्पी घेतोय आणि तो तुमचाच ऐकतोय बाकी कोणाच नाही. हा ऐकतोय माझं पण. तुमचं बी ऐकतो सर्वांचं ऐक. त्याला 1 कोटीला मागणी झालेली आहे. किती? 1 कोटी? 1 कोटीला हे जोड. कोटी मागितलं? आपले हे होते बघा कल्याणचे आमदार होते हा. ते गणपत गायकवाड त्यांनी मागितले होते. होय हा. 1 कोटीला? 1 कोटीला. म्हणजे ह्या खुबीवरच खुश झाले. हो ते आले ते कल्याणवर भेटायला. त्याचं म्हणजे कापड सर्व म्हणजे त्याचं जे आहे ना कापड हा. ते पांढरं शुभ्र दिसाय देखना आणि ऐकणारा सगळं. ऐकणारा म्हणजे अज्ञानधारक म्हणून एक त्याची ओळखच महाराष्ट्र व कर्नाटकात झालेली आहे. जगप्रसिद्ध सोन्या झाला आहे आपला. जगप्रसिद्ध. पप्पी घेणार पप्पी घेणारा सोन्या म्हणलं की गुगलला सर्च केलं तर लगेच येतं. बरं जाता जाता बघू मीही बघतो एकदम प्रयत्न. हा कर सोना चल ये पुढं. सोन चल पप्पी घे. लिटरली मित्रांनो पप्पी घेतली बघा. बघा वन मी बघू शकता पप्पी घेणारा बैल. आणि खरंच एक वेगळं पण बैल तर खूप असतात वेगवेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्य असतात पण ह्या नंदीत एक वेगळंच वैशिष्ट्य. कुठलं गाव तुमचं पुन्हा एकदा सांगा? संतोष बापूराव कोकणे, राहणार नांदादेवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बर सोन्या. सोन्या ह्या बैलाचं नाव सोन्या आहे आणि त्यो मोन्या आहे. हा मोन्याला बी म्हणजे तेवढंच हा. बोललं तेवढंच समजतं त्याला बी. त्याला जरी म्हणलं पप्पी घेते तो बी पप्पी घेणार. सगळ्यांना पप्पी घ्यायला शिकवतं. चालेल धन्यवाद. एक वेगळा पैलू.